Hello, welcome students. Welcome to the Netizens Foundation. Welcome to the Netizens Foundation, and welcome to the maths class of the 10th. सो काल आपण जे पाहिलं होतं ते होतं डिटर्मिनंट्स बद्दल. डिटर्मिनंटची मी डेफिनेशन काल लास्ट क्लासमध्ये डिस्कस केली होती की डिटर्मिनंट कशाला म्हणतात, डिटर्मिनंट कशाचा काढता येतो, डिनोट कसं करतात त्याला, त्याची व्हॅल्यू कशी काढतात ते डिस्कस केलं होतं आपण. सो थोडंसं मी त्यालाच आणखीन एक वेळ डिस्कस करेन, एक वेळेस रिवाईज करेन आणि देन मी पुढे जाता येईल आपल्याला. सो डिटर्मिनंट, आज आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आणि आज आपल्याला डिटर्मिनंटचे एक्झाम्पल्स पाहिजे. डिटर्मिनंट कसं काढतात, डिटर्मिनंट फाइंड आउट करायला शिकायचं आजच्याच. आणि ते झाल्याच्या नंतर लगेच व्हॉट इज क्रॅमर्स रूल. जर तुम्हाला इक्वेशन सोल्युशन काढायचे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेत आणि त्याचे सोल्युशन काढायचे युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल म्हणजेच युझिंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचा यूज करून तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचे. सो मग डिटर्मिनंटचा यूज करून फाइंड आउट करायचे तर अगोदर डिटर्मिनंट यायला पाहिजे, म्हणून मी अगोदर डिटर्मिनंटचे डेफिनेशन आणि त्याचे प्रॉब्लेम्स घेणार आहे. याच्यानंतर मी क्रॅमर्स रूल काय असतो, कसा यूज करायचा असतो याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. आणि ते झाल्याच्या नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम्स पाहिजेत क्रॅमर्स रूलचे. मी दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स देणार तुम्हाला आणि त्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सला घेऊन मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार युझिंग डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड याचा यूज करून तुम्हाला एक्झाममध्ये पर्टिक्युलर मेन्शन केलेलं असणार तिथं की फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल और युझिंग डिटर्मिनंट मेथड. तिथं मेन्शन केलेलं असणार. जर तुम्ही तिथं क्रॅमर्स रूल वापरला तरच मार्क्स भेटतील. सो त्यासाठी खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. सो अगोदर आपण याला डिटर्मिनंट फाइंड आउट कसं करायचे ते पाहूयात. मी एक 5-7 एक्झाम्पल आज सॉल्व्ह करून घेईन कसे फाइंड आउट करायचे. आणि काल मी सांगितलं होतं तुम्हाला जे पण डिटर्मिनंट असतील आता ते दोन इक्वेशन दोन व्हेरिएबल असल्यामुळं 2 रोज आणि 2 कॉलम्सच असणारा डिटर्मिनंट असेल. त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही, त्याच्यापेक्षा कमी असणार नाही. 2 रोज अँड 2 कॉलम्स. सो मी काल डेफिनेशन लिहून दिली होती. फॉर एनी 4 रियल नंबर्स, any 4 real numbers a b c d, for any 4 real numbers a b c d, then a b c d is determinant. a b c d is called, हे जे दोन व्हर्टिकल बारच्या मध्ये जर तुम्ही नंबर टाकून दिलं, ते 4 नंबर्स होते, ते मी 2 रोज आणि 2 कॉलम्स मध्ये 2 व्हर्टिकल बारच्या मध्ये लिहून टाकले, 2 रोज आणि 2 कॉलम्स मध्ये. तर या कम्प्लीट ला म्हणतो इज कॉल्ड डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 का म्हणतात ते मी काल सांगितलं होतं. त्याची साईज वरती डिपेंड असणार. साईज मध्ये जर अशा टाइप मध्ये दिलेलं आहे तर ही झाली 3/1, 3/2. कारण की साईज ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस स्टार्टिंगला आपण रोज लिहितो. सो हा R1, हा R2 रो 2 आणि हा रो 3, हा C1 आणि हा C2. तर 2 कॉलम्स 3 रोज, त्यामुळं 3/2 ही तिची साईज झाली. जसं मी काल सांगितलं होतं रेक्टँगलचं आपण जसं साईज सांगतो, प्लॉटची साईज सांगतो 40/50 किंवा 50/40, 20/30 अशी आपण प्लॉटची साईज सांगत असतो. तसंच या डिटर्मिनंटची पण साईज सांगता येते. बट या डिटर्मिनंट असणार नाही. डिटर्मिनंट त्याचाच फाइंड आउट करता येतो ज्याचे रोज आणि कॉलम्स काय असतात इक्वल. म्हणजेच 2 रोज 2 कॉलम्स, 3 रोज 3 कॉलम्स, 4 रोज 4 कॉलम्स अशा टाईपचे ज्यावेळेस नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात त्याच वेळेस डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. असे जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर डिफरंट असतील त्यावेळेस तुम्ही याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकत नाही. क्लिअर आहे. सो याची मेथड वेगळी, याला सॉल्व्ह करण्याची, याला मॅट्रिक्स म्हणतात. हे सगळं जे आहे ते नेक्स्ट फर्दर पुढे आहे, ते मी जास्त डीप मध्ये जात नाही. 11th-12th मध्ये आहे हे सगळं. मॅट्रिक्स काय असतो, डिटर्मिनंट काय असतो, मग डिटर्मिनंट हा नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सचाच डिटर्मिनंट का काढता येतो. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर सेम असतील तर त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच त्याचा जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहेत म्हणजे त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करता येतो. म्हणजेच डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. जसं 2+3 दिल्यानंतर मी काल पण सांगितलं 2+3 दिलं तर हे लिहिण्याची मेथड ही आहे, बट याची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. 2+3 ची व्हॅल्यू काय असणार, 5 असणार ऍड केल्याच्या नंतर, ऑपरेशन केल्याच्या नंतर. तसंच हे डिटर्मिनंट जे आहे हे डिटर्मिनंट मध्ये जर तुम्ही 4 नंबर्स दिले तर त्या 4 नंबर्सला सिम्प्लिफाय करून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येतं.
कसं फाइंड आउट करता येतं आन्सर? जसं इथं 2 + 3 केल्यास 5 येणार आहे. ही एक मेथड होती ऍडिशन करण्याची, ऑपरेशन करण्याची. तसंच डिटर्मिनंटची एक मेथड आहे, डिटर्मिनंटला सॉल्व्ह करण्याची एक मेथड आहे. ती मेथड आज आपल्याला पाहायची आणि सिम्प्लिफाय करून प्रत्येक डिटर्मिनंटला सिम्प्लिफाय करून तिची एक व्हॅल्यू काढता येते, पर्टिक्युलर व्हॅल्यू काढता येते. जसं कोणत्याही नंबरची, कोणत्याही 2-3 नंबरची तुम्ही ऍडिशन करून एक पर्टिक्युलर नंबर फाइंड आउट करतात. तसंच सिमिलरली इथं पण डिटर्मिनंटला सॉल्व्ह करून एक पर्टिक्युलर नंबर तुम्हाला फाइंड आउट करता येतो. ते फाइंड आउट करायची मेथड पाहायची आहे. इथं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 म्हटलेलं आहे, कारण इथं 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 whose value is याची व्हॅल्यू काय असणार पहा, याची व्हॅल्यू ABCD. मी सांगितलं होतं अगोदर जो फर्स्ट जो नंबर आहे, पहिल्या रो मधला जो नंबर आहे, फर्स्ट नंबर, त्या नंबर पासून तुम्ही अगोदर डायगोनली मल्टिप्लाय करायचे, त्याच साईडने मल्टिप्लाय करायचे, बट डायगोनली क्रॉस मल्टिप्लाय करायचे. AD देन मायनसचं साईन असणारच आहे कन्फर्म. देन B इंटू सी लिहा किंवा C इंटू बी. इथं A इंटू डी लिहा किंवा D इंटू ए लिहा, चालून जाईल. इथं C इंटू बी लिहा किंवा B इंटू सी लिहा. मल्टिप्लिकेशन मध्ये ऑर्डर मॅटर करणार नाही, बट अगोदर कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचे ते इम्पॉर्टंट आहे. कारण की जे अगोदर मल्टिप्लिकेशन होईल तो पॉझिटिव्ह राहील, जो नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे तो निगेटिव्ह मध्ये असणार आहे. तो नंतर येतो BC, दॅट इज -BC. ही असेल तिची व्हॅल्यू, AD -BC. AD नंतर इकडून या साईडला BC म्हणा किंवा CD म्हणा, AD -BC. ही त्याची व्हॅल्यू आहे. ही सिम्प्लिफाय करण्याची मेथड आहे. जसं आपण ऑपरेशन ऍडिशन करण्यासाठी 2 + 3 5 केलं, तसंच या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करण्यासाठी मल्टिप्लाय करून देन सबट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला. देन आपल्याला त्याची या डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटून जाईल. सो इथं पुढे आपल्याला लिहायचे परत, द ऑर्डर ऑफ दिस डिटर्मिनंट, द ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट is 2. या डिटर्मिनंटची ऑर्डर 2 आहे. का बरं? because it has 2 rows and 2 columns. याला 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून याची ऑर्डर 2 आहे. जर 3 रो 3 कॉलम असले असते तर ऑर्डर 3 झाली असती. 4 रोज 4 कॉलम्स ऑर्डर 4 झाली असती. सो 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत, त्यामुळे याची ऑर्डर 2 आहे. दॅट इज लिहून टाकतो ब्रॅकेटमध्ये A, B अँड C, D. पहिला रो कोणता आहे? A, B. दुसरा रो कोणता आहे? C, D. is 2 rows are 2 rows and तसंच आता कॉलम्स पण लिहून टाकूयात. रोज लिहिले AB एक फर्स्ट रो, नंतर सेकंड रो CD. आता कॉलम्स, फर्स्ट कॉलम AC, सेकंड कॉलम BD. असं व्हर्टिकली पाहिल्यानंतर कॉलम्स दिसणार, हॉरिझॉन्टली पाहिल्यानंतर रोज दिसणार. सो AC हा फर्स्ट आणि BD हा सेकंड are 2 columns. There. So AB and CD are 2 rows, AC and BD are 2 columns. 2 rows आणि 2 columns आहेत म्हणून ऑर्डर किती आहे? 2 आहे. हे मी तिथं सॉल्व्ह करून दाखवले आहे. जनरली डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड बाय, हे सगळे पॉइंट्स आहेत. हे डेफिनेशन होती. आपण पॉइंट आहे की कसं लिहिलं जातं, 2 rows 2 columns. आणि लास्ट पॉइंट, जनरली determinant are represented by capital letters like A, B, P, D, etc. अशा टाईपमध्ये जे काही लेटर्स घ्यायचे ते तुम्हाला कशामध्ये घ्यायचे? कॅपिटल लेटर्समध्ये. म्हणजेच आता मी लिहिताना कसं लिहिणार, तुम्हाला क्वेश्चन कसा येणार, समजा तुम्हाला असा देणार कॅपिटल P इक्वल टू, असा हा समोर डिटर्मिनंट असेल 2, 1, -3, 2. तर हा एक डिटर्मिनंट आहे, 2/2 ऑर्डर 2 आहे. डिटर्मिनंट आहे ज्याचं नाव आहे, डिटर्मिनंटचं जे नेम आहे ते कॅपिटल P आहे आणि याला सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर काढता येईल. सो पॉइंट्स परत एक वेळेस रिवाइज करतो की कोणती 4 नंबर्स असतील. 4 नंबर्स काय असतील? 2 rows 2 columns मध्ये किती नंबर्स लागतील? 2 rows आहेत. 2 rows आणि 2 columns मध्ये 4च नंबर्स लागतात नेहमी.
नेहमी किती नंबर्स लागतात? 4च नंबर्स लागतात. म्हणून इथं 4 नंबर्स कन्फर्मली सांगितलेले. जर 3 रोज आणि 3 कॉलम्स असतील तर किती नंबर्स लागतील? तर 9 नंबर्स लागतील. मल्टिप्लाय, जेव्हा मल्टिप्लाय करायचे 2 रोज 2 कॉलम्स आहे तर 2 2 जा 4, 3 रोज 3 कॉलम्स आहे तर 3 3 जा 9. अशा टाइप मध्ये तुम्हाला ते नंबर्स लागतात. मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर येईल तेवढे एलिमेंट्स त्या डिटर्मिनंट मध्ये असायला पाहिजे. इथं 2/2 ची ऑर्डर आहे. 2 रोज 2 कॉलम्स, 2 इंटू 2 2 इंटू 2 किती येणार? 4. म्हणून 4 एलिमेंट्स आतमध्ये असायला पाहिजे. जर ऑर्डर 3 असलेला जर डिटर्मिनंट असला असता तर 3 इंटू 3 दॅट इज किती एलिमेंट्स असले पाहिजे? 9. हॉरिझॉन्टली 3 रोज असले आणि व्हर्टिकली 3 कॉलम्स असतील तर 9 एलिमेंट्स असायला पाहिजे. सो त्यासाठी नेहमी तुम्हाला आता जेवढे पण प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याच्यापुढे डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, त्याच्यामध्ये नेहमी 4च एलिमेंट्स असणार आणि त्या 4 एलिमेंट्सला तुम्हाला असं सॉल्व्ह करायचे, सिम्प्लिफाय करायचे डिटर्मिनंटला, की जो फर्स्ट एलिमेंट आहे तिथून डायगोनली मल्टिप्लाय, अगोदर इथून मल्टिप्लाय करायचे, इकडून नाही, अगोदर लेफ्ट टू राईट मल्टिप्लाय करायचे, देन खालून वरती करायचे, वरून खाली अगोदर ए इंटू डी अगोदर मल्टिप्लाय करायचे, देन मायनस बी इंटू सी किंवा सी इंटू डी अगोदर या साईडने मल्टिप्लाय करायचे. हे लक्षात ठेवा, ही असेल त्याची व्हॅल्यू. नंतर सांगितलं होतं की याची ऑर्डर 2 का आहे? कारण की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जर सेम असतील तर ऑर्डर हे फक्त एका डिजिटनी सांगता येतं. जर तुम्हाला जर असं दिलं असतं की कॉलम्स 3 आहेत आणि रोज 3 आहेत आणि कॉलम्स 2 आहेत, इथं रोज असणार, इथं कॉलम्स असणार, इथं रोज कॉलम्स, जर रोज 3 आहेत कॉलम्स 2 आहेत तर याची ऑर्डर तुम्हाला 3 आहे किंवा 2 आहे असं म्हणता येणार नाही, कारण की इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल नाही आहे. देन समजा जर रोज 2 असले असते, कॉलम 3 असले असते, तरी पण तुम्हाला म्हणता येणार नाही की इथं ऑर्डर 2 आहे किंवा 3 आहे. इथं म्हणजे एका डिजिटने ऑर्डर सांगता येणार नाही, इथं तुम्हाला साईज सांगावी लागते, ऑर्डर सांगता येत नाही, कारण की इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल नाही आहे. बट ज्या ठिकाणी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम येतात त्या ठिकाणी तुम्ही ती जे काही सेम दोन्ही नंबर सेम असणार, ती जे सेम आहेत ते त्यांची काय असणार? त्या डिटर्मिनंटची ऑर्डर असणार. जसं इथं 2 रोज आणि 2 कॉलम्स, रोज पण तेवढेच आहेत, कॉलम्स पण तेवढेच आहेत, म्हणून 2च आहेत, त्यामुळं त्या कम्प्लीट डिटर्मिनंटची ऑर्डर 2 होणार. बट जर सेम नसतील तर त्यावेळेस तुम्हाला ऑर्डर सांगता येणार नाही, त्यावेळेस तुम्हाला साईज सांगावी लागेल. क्लिअर आहे? सो 2 रोज आणि 2 कॉलम्स आल्यामुळं याला ऑर्डर 2 आहे. कोणते 2 रोज आहेत ते मी लिहिलेले आहे. फर्स्ट रो ए बी, सेकंड रो सी डी, फर्स्ट कॉलम ए सी, सेकंड कॉलम बी डी. आता फर्स्ट 2 रोज सांगितले, 2 कॉलम्स. देन जे कोणता डिटर्मिनंट आहे तो जनरली कशाने रिप्रेझेंट केला जातो? कॅपिटल लेटर्सने. तुम्ही कोणताही अल्फाबेटिकल इंग्लिश अल्फाबेट्स मधले कोणतेही तुम्ही लेटर्स घेऊ शकता, बट कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करतात त्याला. तो मी कॅपिटल लेटर इथे लिहिलेलं आहे. सो चालू करायचं एक्झाम्पलला, त्याला सॉल्व्ह करायची मेथड पाहिजे आपल्याला 1 बाय 1. फक्त काहीच नाही, तुम्हाला दिसलं असेल एडी म्हणजेच इथं काय? ए इंटू डी म्हणजेच काय? इथं मल्टिप्लिकेशन, इकडे काय? बी इंटू सी म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन, आणि देन काय? सबट्रॅक्शन. म्हणजे 2 टाइम मल्टिप्लिकेशन आणि 1 टाइम सबट्रॅक्शन करायचे तुम्हाला. एवढ्याच तुम्हाला हा क्वेश्चन फिक्स मध्ये एकतर एमसीक्यू ला तरी विचारला जातो किंवा ग्रामर स्कूल मध्ये 3 ते 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो मॅथच्या फर्स्ट पेपरमध्ये कन्फर्म. हा क्वेश्चन नाही तर मग ऍप्लिकेशन, वर्ड प्रॉब्लेम किंवा ग्रामर रूल याच्यावरती फिक्स क्वेश्चन विचारतात 10th स्टेट बोर्ड साठी. क्लिअर आहे? सो जाऊयात पुढे. Find the value of the following determinant. Find the values of each of the following determinant. क्वेश्चन टाकूयात. Find the value of each of the following determinants. Each of the following determinants. Number 1. Number 1. 2 3 5 2. Number 2. 3 2 4 5. Number 3. -1 7 2 4. Number 4. 5 3.
-7 0. Number 5 7/3, 5/3, 3/2, 1/2, 3/2, 1/2. आता आतमध्ये कोणतेही चार आतमध्ये जे डिटर्मिनंटच्या आतमध्ये जे नंबर्स आहेत ते कोणतेही चार रिअल नंबर्स असतील असं मी म्हटलं होतं तुम्हाला. तर 11-12 मध्ये गेल्यास आतमध्ये इमॅजिनरी नंबर पण येतात. तर रिअलच नंबर असायला पाहिजेत असं नाहीये. मी रिअल नंबर याच्यासाठी लिहून दिले तुम्हाला कारण की तुम्ही आता 10th क्लासमध्ये आहेत आणि 10th क्लासमध्ये सगळ्यात मोठी नंबर सिस्टम कोणती आहे? रिअल नंबर्स. त्यामुळे तुम्हाला आतमध्ये सगळ्यात मोठ्यात मोठा नंबर कोणता देतील आतमध्ये? तर रिअल नंबर्स येऊ शकतात सगळ्यात मोठा, कारण की सगळ्यात मोठी नंबर सिस्टम तुमच्या स्टडीमध्ये आता फक्त कोणती आहे? रिअल नंबर्स. तर आतमध्ये रिअल नंबर्स असतील असं नाही, आतमध्ये इमॅजिनरी नंबर्स पण येऊ शकतात. तर कोणतेही चार नंबर आतमध्ये टाकले, रिअल असो इमॅजिनरी असो, आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल बारच्या आतमध्ये जर कोणतेही चार नंबर्स टाकले, चार नंबर्स, तर ऑर्डर तयार होते 2/2 ची, म्हणजे ऑर्डर 2 असते त्या डिटर्मिनंटची. आणि तेव्हा आतमध्ये कोणतेही नंबर असो, मग रिअल असो इमॅजिनरी असो. मी रिअल नंबर याच्यासाठी लिहून दिले डेफिनेशनमध्ये की तुम्ही 10th क्लासमध्ये आहेत आणि तुम्हाला सगळ्यात मोठी नंबर सिस्टम रिअल नंबर आहे. त्यामुळे इथं मोठ्यात मोठा हा रिअल नंबरच विचारू शकतात. इमॅजिनरी तर सिलेबसला नाहीये तुम्हाला, बट इमॅजिनरी नंबर आला आतमध्ये तरी पण ते डिटर्मिनंट असणार. आतमध्ये रिअलच यायला पाहिजे असं काही कन्फर्म नाहीये. क्लिअर आहे? सो मी 5 एक्झाम्पल्स लिहिलेले. सो याला सॉल्व्ह करूयात आपण आता 1 by 1. मी आता लक्षात घ्या, सॉल्व्ह करत असताना ज्या डिटर्मिनंटमध्ये सगळे डिटर्मिनंटच्या सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत, दिसतंय 2 3 5 2 पॉझिटिव्ह आहेत सगळे, 3 2 4 5 पॉझिटिव्ह. ज्यावेळेस पॉझिटिव्ह आहेत त्यावेळेस जास्त अडचण येणार नाही तुम्हाला सॉल्व्ह करताना, इझी वाटेल मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करताना. बट ज्या वेळेस एक किंवा दोन निगेटिव्हचे साईन येतील, एक येतात, कधी दोन येतात, कधी तीन येतात, या डिटर्मिनंटमध्ये 3 निगेटिव्हचे साईन येतात, म्हणजे 3 निगेटिव्ह नंबर येतात किंवा 2 निगेटिव्ह नंबर येतात किंवा 1 निगेटिव्ह नंबर येतात. सो जेवढे जास्त निगेटिव्ह नंबर येतील मुलं तिथं कन्फ्यूज होतात आणि साईनमध्ये चुकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. एवढं सिम्पल असून फक्त मल्टिप्लाय खूप सिम्पल आहे तरी पण मल्टिप्लिकेशनमध्ये मुलं रॉंग करतात. सो याला काळजीपूर्वक सोडवा आत्ताच. याची प्रॅक्टिस अशी करा की किती जरी साईन आले तर तुम्ही कन्फ्यूज नाही झाले पाहिजे. एकदम स्मूथली सॉल्व्ह करायचे, डोक्यावर टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्समध्ये सॉल्व्ह करायचे, आन्सर येऊन जाईल. जास्त असं जर टेन्शन घेत बसला तर लगेच रॉंग होऊन जाईल, कारण की कॅल्क्युलेशन आहे आणि इथं चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. खूप मुलं चुकतात, मी पाहिले, इझी असताना मार्क घालून टाकतो तिथं. सो लक्ष द्या. सांगितलं काय होतं, त्याचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो इकडून इकडे मल्टिप्लाय होतं, हा फर्स्ट एलिमेंट आहे, डायगोनली मल्टिप्लाय. सो 2 × 2 मायनस 2 × 2 क्लिअर आहे. या साईडने मल्टिप्लाय केलं 2 × 2 मायनस. आता इकडं 5 × 3 5 × 3. तर नंबर ज्यावेळेस पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस ब्रॅकेट करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही नंबरच लिहून मल्टिप्लाय करून मध्ये मायनस साईन देऊ शकता. ब्रॅकेट इथं कोणताही नंबर निगेटिव्ह नाहीये, तर निगेटिव्ह नंबर जर आला तर जेवढा नंबर निगेटिव्ह आहे तेवढ्याच नंबरला ब्रॅकेट करायचं, म्हणजे लक्षात येऊन जाते, म्हणजे सॉल्व्ह करायला इझी पडते. तर इथे एकही नंबर निगेटिव्ह नाहीये त्यामुळे मला ब्रॅकेट करण्याची गरज नाही पडली. सो मी सॉल्व्ह करतो. 2 2 = 4 मायनस मायनसला मायनस आहे, 5 3 = 15. 4 - 15 किती असणार? -11. सो फर्स्ट आन्सर असेल -11. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल -11. क्लिअर आहे? काही अडचण, काही डाऊट? सो नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. परत तीच मेथड, या साईडने अगोदर असेल मल्टिप्लाय, या साईडने नंतर असेल. सो 3 × 5 मायनस 4 × 2 15 - 8 दॅट इज 15 - 8 दॅट इज 7. कळतंय? या साईडने अगोदर करतोय म्हणून मी इकडला एरो देतोय, देन या साईडचा एरो असेल. परत या ठिकाणी आता इथं लक्ष द्या, एक साईड निगेटिव्ह आले. सो काय करायचे? -1 × 4 -1 × 4. सो -1 × 4 दॅट इज -4. सॉरी, मी एक स्टेप शॉर्टकट न मारता मी व्यवस्थित येतो अगोदर. -1. आता हा निगेटिव्ह नंबर आला तर मी त्याला ब्रॅकेट केला × 4. आपलं रॉंग होऊ नये त्यासाठी माझी ही प्रोसिजर आहे, त्यासाठी माझी मेथड आहे की आपला आन्सर रॉंग नाही व्हायला पाहिजे. सो थोडा टाइम लागला हरकत नाही, बट प्रॉपर समजून घ्या. -1 × 4. नेक्स्ट मायनसचं साईन जो फॉर्म्युल्यामध्ये येतो आपला AD - BC. सो मध्ये मायनसच येणार. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आतमध्ये मायनसचं साईन नेहमी असेल, नेहमी मायनसचं साईनच येईल आतमध्ये. ते -BC. आता BC म्हणजे 2 × 7 लिहा किंवा 7 × 2 लिहा, काही फरक पडत नाही. झालं? सो -1 × 4 दॅट इज -4. देन -14 दॅट इज -18. सो हे आलं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. क्लिअर आहे का? सॉल्व्ह केलं. -1 × 4 अगोदर साईनचं मल्टिप्लिकेशन, मायनस इंटू प्लस -4 आणि मायनसला मायनस आहे, 2 7 = 14. सो -4 - 14 दॅट इज -18.
नेक्स्ट या साईडला जाऊया सॉल्व करायला. या साईडने मल्टिप्लाय केला अगोदर 5 इंटू 0 मायनस, आता इथं पहा 5 इंटू 0 लिहिलं, मायनस साईन फॉर्म्युल्यामधला आला एडी मायनस बीसी. आपला फॉर्म्युला काय होता, या साईडला लिहितो एडी मायनस बीसी. हा मायनस साईन नेहमी असेल, सो ए इंटू डी तर केला, क्रॉस मल्टिप्लाय तर केलं, मायनस. आता बीसी, आता बीसी ची व्हॅल्यू बीसी लिहा किंवा 7 लिहा. सो आता इथं पहा -7 ला मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. क्लिअर आहे, कारण की हा साईन, हा नंबर निगेटिव्ह आहे, हा मायनस साईन फॉर्म्युल्यामधला, आणि हा -7 व्हॅल्यू ऑफ बी किंवा सी जे काय असेल ते सी ची व्हॅल्यू असेल, सी आणि इंटू बी दॅट इज 3. हा -7 इथली जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज ठेवली आणि नेक्स्ट इकडे ठेवली. सो त्यासाठी मी सांगते जो कोणता निगेटिव्ह नंबर आहे त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवायचा. सो 0 इंटू 5 0 मायनस 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 काय होईल प्लस, मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. सो 7 3 जा 21. सो आन्सर काय असेल आपलं 21. क्लिअर आहे, लक्षात आलं असेल. ह्या मायनस इंटू मायनस जे प्लस होणार, जे मायनसने मल्टिप्लाय केल्यास जे साईन चेंज होतं मुलं त्यामध्ये सगळ्यात जास्त चुकतात. सो तुमचं लक्ष तिथं असू द्या, तिथं चूक करू नका. जे बाकीचे करतात तिथं तुम्ही चूक न करण्यासाठी थोडंसं साईनकडे लक्ष ठेवायचे बस. नेक्स्ट वन, याला सॉल्व्ह करूयात आता. या साईडने मल्टिप्लाय अगोदर 7/3 इंटू 1/2 मायनस एडी झाला मायनस बीसी. आता या साईडने मल्टिप्लाय 3/2 इंटू 5/2 3/2 इंटू 5/3. आता या प्रॉब्लेम मध्ये पहा, जे जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत त्यांना काही कॅन्सल करता येते का चेक करा. जर या दोन्ही नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोन फ्रॅक्शन आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, जर कॅन्सल झाला असतं तर कॅन्सल केलं असतं मी, बट इथे कॅन्सल होतात का चेक करा. जर कॅन्सल होत नसतील तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर. सो 2 ने 7 ला डिवाइड जात नाही, 1 ला पण जात नाही, 3 ने 7 ला जात नाही, 1 ला जात नाही. सो कोणी कॅन्सल होत नाही. सो 7 इंटू 1 दॅट इज 7, 3 2 जा 6 मायनस 3 3 कॅन्सल झालं इथं, मायनस 5/2 इकडे 5 राहिला, इकडे 2 राहिला. सो 5/2 इकडे कॅन्सल होऊन 1 1 आला, इथं 3 1 जा 3 1 जा. सो 5 1 जा 5 2 1 जा 2. सो अशा टाईपमध्ये आता यांचं एलसीएम काढून सॉल्व्ह करा. 6 एलसीएम आला. सो 7 मायनस 2 3 जा 6 6 1 जा 6. सो 1 इंटू 7 7 2 3 जा 6. सो 5 3 जा 15 दॅट इज -8/6 -8/6. आता जे पण आन्सर येणार आहे फ्रॅक्शन मध्ये आले आन्सर, डिटर्मिनंटची व्हॅल्यू मधले नंबर फ्रॅक्शन मध्ये दिले होते, तर गरजेचं नाही की आन्सर पण फ्रॅक्शन मध्ये यायला पाहिजे, बट फ्रॅक्शन मध्ये आले. सो फ्रॅक्शन मध्ये जर असं आलं असेल तर तुम्हाला नेहमीच माहिती की आन्सर कशामध्ये लिहा, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. कशामध्ये लिहायचं आन्सर, सिम्पलेस्ट फॉर्म. सो याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर आणलात तर -4/3. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल -4/3 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. -8/6 आला होता, 2 ने डिवाइड केलं, 2 4 जा 2 3 जा. सो -4/6 -4/3. सो अशा टाईप मधले हे आन्सर्स तुम्हाला भेटलेले आहेत. सो आय होप की लक्षात आलं असेल, याच्यामध्ये कुठेही डाऊट नसेल, काही हार्ड असं काही नाहीये. फक्त साईन मायनसचं साईन ज्यावेळेस 4 नंबर मध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर्स येतात त्यावेळेस मायनस मायनस साईनचं मल्टिप्लिकेशन करत असताना थोडंसं लक्षात द्यायचंय. मायनस इंटू मायनस प्लस कसं झाला, आणि इथं काय झालं होतं, मायनस इंटू प्लस -4 आला होता. या दोघांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आलं होतं. -1 इंटू 4 -4, आणि हा -14 मायनस मायनसची ऍडिशन देन निगेटिव्हचं साईन, -4 -14 -18 ऍडिशन करणार आणि नंतर निगेटिव्हचं साईन देणार. इथं मायनस अगोदर हे साईनचं मायनस आहे, फॉर्म्युल्यामधलं मायनस साईन आहे, एडी मायनस बीसी. सो ते मायनस बीसी फॉर्म्युल्यामधला हाय, आणि बीसी ची व्हॅल्यू मध्ये एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली. सो निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि 7 3 जा 21. सो 21 कसं येणार पॉझिटिव्ह, त्यामुळे पॉझिटिव्ह आलेली. सो अशा टाईपमध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचे. तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे असतील तर होमवर्कला देईन मी लगेचच, हे होमवर्कसाठी असतील तुम्हाला लगेच. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ, सॉरी किती 5 झाले, 6th वन होमवर्क असतील हे, काही सॉल्व्ह करणार नाही, मी आन्सर लिहून देईन तुम्हाला. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ 6th वन, 5 3 -7 -4. 7th वन 4 3 2 7. 8th वन
5 minus 2 minus 3 1 9th one. फ्रॅक्शन मध्ये काही नव्हतं, कॅन्सल होत असेल तर कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लाय करायचे, जर कॅन्सल होतं तर कॅन्सल, कॅन्सल होत नाही तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शनचं साइन ॲज इट इज एलसीएम काढला आणि सॉल्व्ह केलं. आणि 9th वन 3 minus 1 3 minus 1 1 4 हे असेल तुमचे व्हॅल्यूज. सो आन्सर लिहून टाकेन मी 1 by 1. फर्स्टचा आन्सर असेल आपलं सॉल्व्ह करून टाकतो. सो 5 4 द -20 प्लस 21 दॅट इज +1 व्हॅल्यू याची. पुढे मल्टिप्लाय केलं प्लस इंटू मायनस, मायनस 5 4 द 20 -20 आणि मायनस इंटू मायनस, हा फॉर्म्युल्यामध्ये येणारा मायनस आणि हा मायनस फॉर्म्युला एडी मायनस बीसी मधला मायनस साईन, आणि हा त्या दोन्हीपैकी एकच नंबर मायनस आहे म्हणून हा मायनस साईन, एक मायनस तो आणि फॉर्म्युल्यामधला एक मायनस, मायनस प्लस 7 3 20. सो आन्सर येईल +1. याचा आन्सर असेल 22. याचा आन्सर असेल -1 आणि याचा आन्सर असेल 13. सॉल्व करा आणि हे आन्सर येतात का चेक करा. हे आन्सर यायला पाहिजे तुमचे. सो हे जर येत असेल तरच तुम्हाला पुढे आन्सर करेक्ट भेटतील आणि तुम्हाला पुढे क्लिअरली सॉल्व करता येईल. क्लिअर. चला पुढे जाऊयात. आता जाऊयात आपण क्रॅमर्स रूल कडे. क्लिअर आहे. जाऊयात पुढे क्रॅमर्स रूल कडे. आता तुम्हाला फाइंड आउट करता येतोय डिटर्मिनंट असं मी अपेक्षा करतो आणि मग पुढे जाऊ. पण याची प्रॅक्टिस करून घ्या. डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल. सो लेट आता क्रॅमर्स रूल सॉल्व करताना काय क्रॅमर्स रूल आणि कसं सॉल्व करायचे, क्रॅमर्स रूलने प्रॉब्लेम सोल्युशन कसे सॉल्व करायचे, सायमल्टेनियस इक्वेशन जिथे पाहिजे. तर अगोदर मला काय असलं पाहिजे, अगोदर मी तुम्हाला सॉल्व करून सांगेन की ज्याची थ्योरी काय आहे, कसं सॉल्व करतात. त्याची थ्योरी जी आहे ती थ्योरी मी अगोदर सॉल्व करणार आहे की क्रॅमर्स रूल काय असतो आणि कशा टाईपमध्ये आपण त्यांना सॉल्व करणार आहोत. सो त्यासाठी आता क्रॅमर्स रूल या मेथडने आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचे. तर अगोदर आपल्याकडे काय असले पाहिजेत, इक्वेशन्स असले पाहिजेत, दोन व्हेरिएबलचे 2 इक्वेशन्स असले पाहिजेत. सो त्यासाठी मी कन्सिडर करतोय लेट a1x प्लस b1y इक्वल टू c1. मी कॉन्स्टंट टर्म राईट साईडला ठेवतो. अँड a2x प्लस b2y इक्वल टू c2. त्याला इक्वेशन नंबर 2. b two linear equations in two variables. Be two linear equation in two variables. हे 2 इक्वेशन्स आहेत ज्यांना आपल्याला सॉल्व करायचे. अशा टाइपचे कोणतेही 2 इक्वेशन्स असतील पहा आपण, कोणतेही 2. आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये इथं फक्त a1 b1 c1 a2 b2 c2 च्या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेले असतील, पण मी त्या नंबर न घेता थ्योरेटिकली सॉल्व करतोय, थ्योरीमध्ये सॉल्व करतोय की कसं सॉल्व करायचं याला. सो अशा टाइपचे 2 इक्वेशन्स असतील. मी इक्वेशन 1 दिलं, इक्वेशन 2. सो आता मी याची थ्योरी कशी लिहिणार पहा. आता आपल्याला माहिती आहे एलिमिनेशन मेथड. मी क्रॅमर्स रूल काय आहे याची थ्योरी सांगण्यासाठी मी याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व करून थ्योरी सांगणार आहे. बघूया आपण. सो तर मी ठरवलं अगोदर की मला अगोदर वायला टर्मिनेट करायचे. वायला टर्मिनेट करून मला अगोदर एक्स ची व्हॅल्यू काढायची. सो अगोदर जर एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल आणि वायला जर टर्मिनेट करायचं असेल, सो दिसतोय इथं वायचा कोएफिशियंट b1 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट b2 आहे. तर मला काय करावं लागेल, या b1 कोएफिशियंट सेम करावे लागतील, कारण की जोपर्यंत कोएफिशियंट सेम होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला तो व्हेरिएबल कॅन्सल करता येणार नाही. जर 5y वरच्या इक्वेशन मध्ये जर 5y असेल, खालच्या इक्वेशन मध्ये 5y आला पाहिजे, तरच प्लस मायनस मध्ये ते काय होत जातील, कॅन्सल. त्यासाठी कोएफिशियंट काय व्हायला पाहिजे, सेम व्हायला पाहिजे. सो सेम होण्यासाठी यांचे कोएफिशियंट सेम करण्यासाठी मी b2 ने b1 ला मल्टिप्लाय करतो, म्हणजेच
B2 ने इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करतो आणि B1 ने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करेल. त्यामुळे काय होईल, या दोघांचे y चे कोएफिशिएंट सेम येतील आणि y चे कोएफिशिएंट जर सेम आले तर आपल्याला कॅन्सल करायला इझी जाईल. सो मी इथे लिहून टाकतो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 multiplying इक्वेशन 1 बाय इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, या खालच्या कोएफिशिएंट दॅट इज बाय B2 अँड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, वरच्या कोएफिशिएंट दॅट इज B1. सो देयरफॉर वी गेट, त्यामुळे आता आपल्याला भेटेल मल्टिप्लाय केल्यानंतर आता पूर्ण इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला मल्टिप्लाय करायचे. सो इक्वेशन 1 च्या इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, B2 ने. आता B2 ने जेवढ्या पण लेफ्ट हँड साइडला टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे B2 ने. सो फर्स्ट टर्म मध्ये A1x, सो A1 कशाने मल्टिप्लाय करायचे B2, A1 B2x किंवा B2 A1x लिहिलं तरी पण चालतं. मल्टिप्लिकेशन मध्ये B2 अगोदर लिहिला A1 नंतर लिहिला काही फरक पडत नाही. A1 B2x तसंच B2 ने सेकंड टर्मला पण मल्टिप्लाय करायचे दॅट इज B1 B2 y इक्वल टू C1 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, C1 ला पण मल्टिप्लाय करायचे B2 ने दॅट इज B2 C1 किंवा C1 B2. नेक्स्ट हे झालं मल्टिप्लाय केल्यानंतर ह्याला इक्वेशन थर्ड नवीन इक्वेशन बनला. आता इक्वेशन 1 ला चेंज होऊन हे थोडंसं नवीन इक्वेशन आले, बट ऍक्च्युअली दोन्ही साईडला एखाद्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही, फक्त दिसण्यामध्ये चेंज होतो, बट ऍक्च्युअल इक्वेशन तेच आहे. हे मी मागे एक्सप्लेन केलं तुम्हाला की सेम नंबरनी एखाद्या इक्वेशनला सेम नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्याच्या नंतर इक्वेशन मध्ये चेंज होत नाही, मग ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असो किंवा 2 व्हेरिएबल असो. क्लियर आहे. सो नेक्स्ट कडे जाऊयात. इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, B1 ने. सो प्रत्येक स्टेपला B1 ने A2 B1 x प्लस B1 B2 y इक्वल टू B1 C2. दोन्ही साईडला सेम नंबरने मल्टिप्लाय केला, थोडंसं वेगळं दिसते इक्वेशन, याला इक्वेशन नंबर मी 4 दिला. सो आता याच्यामध्ये कोएफिशिएंट तर सेम आले, पण आता आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन, कारण की y कॅन्सल आउट करायचे. मी एलिमिनेशन मेथड वापरतोय क्रॅमर रूल समजून सांगण्यासाठी. सो सबट्रॅक्ट पण करून टाकेल मी इथं. सबट्रॅक्ट केल्यानंतर काही मायनस मायनस मायनस, सबट्रॅक्शन मध्ये जे सबट्रॅक्ट होणार आहे खाली वाटलं तर लिहून टाकतो मी इकडं. झाले दोन इक्वेशन्स. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3 मधून 4 सबट्रॅक्ट करायचे. सो परत एक वेळेस लिहून टाकेन A1 B2x प्लस B1 B2y इक्वल टू B2 C1 A2 B1x प्लस A2 B1x प्लस B1 B2y इक्वल टू B1 C2 एक प्लस होता मायनस होईल मायनस होईल मायनस होईल, मायनस झाल्यानंतर हा काय होईल, कॅन्सल. खालच्या साईड सगळे अपोजिट करायचे देणे ऍड करायचे. कॅन्सल झाला. एक्स मी कॉमन काढला, एक्स कॉमन काढल्यानंतर काय राहील इथं A1 B2 मायनस A2 B1 आणि एक्स कॉमन. एक्स बाहेरच ठेवला, हा जो एक्स आहे तो बाहेरच ठेवला. A1 B2 मायनस A2 B1 आणि एक्स ला काढलं कॉमन. इकडे काय B2 C1 मायनस B1 C2 B2 C1 मायनस B1 C2. याला परत सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटेल, x इज इक्वल टू एक्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये कंप्लीट ब्रॅकेट आहे, इकडे जाऊन कशामध्ये येईल, डिवाइड मध्ये. दॅट इज B2 C1 मायनस B1 C2 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. अगोदर एच्या टर्म्स ठेवल्या, अगोदर याच्यामध्ये एच्या टर्म अगोदर, याच्यामध्ये बीच्या टर्म अगोदर ठेवल्या, अशा टाइप मध्ये सॉल्व्ह केलेली. सो ही आली एक्स ची व्हॅल्यू. आता थोडंसं लक्ष द्या, एक्स आता हा B2 C1, आता हा याला जर तुम्ही पाहिलात हे B2 C1 मायनस B1 C2 तर हे थोडंसं असं दिसेल बघा. जर आपण काय केलं होतं ABCD, थोडंसं मी इकडे लिहूनच टाकतो, थोडंसं आयडिया. जर तुम्हाला असं लिहिलं होतं मी ABCD, हे डिटरमिनंट मध्ये मी 4 नंबर ABCD असे लिहिले होते, तर त्यावेळेस काय आलं होतं आपलं AD मायनस BC, म्हणजे मध्ये मायनस साईन तर होतं कन्फर्म आणि 4 नंबर कसे होते पॉझिटिव्ह, पण मध्ये एकच साईन निगेटिव्ह आला आणि 4 नंबर मल्टिप्लिकेशन पण हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, फक्त फॉर्म्युल्यामुळे मध्ये काय कसे साईन आले मायनस. तर BC पॉझिटिव्ह आहे, बट ह्या फॉर्म्युल्यामध्येच पहिलं फर्स्ट डायगोनली मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर मायनस साईन द्यायचंच आहे आपल्याला. BC पॉझिटिव्ह आहे, B पण पॉझिटिव्ह आहे, C पण पॉझिटिव्ह आहे. सो BC पण पॉझिटिव्ह आहे, AD पण पॉझिटिव्ह आहे, बट फॉर्म्युल्यामुळे मध्ये साईन निगेटिव्ह झालेले आहे. तसंच सिमिलरली इथं पण बघा, इथं फर्स्ट 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन, इकडे पण सेकंड 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन आणि आतमध्ये काय मायनस साईन.
म्हणजेच तुम्हाला हे लक्षात घ्यायचे एडी मायनस बीसी दिलाय. जर तुम्हाला हा डिटर्मिनंट दिलाय तर याची व्हॅल्यू तुम्ही अशी काढू शकता. जर तुम्हाला असं लिहिलेलं असेल एडी मायनस बीसी तर त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करता येते, डिटर्मिनंट मध्ये. म्हणजे जर व्हॅल्यू दिली तर डिटर्मिनंट मध्ये आणता येईल आणि जर डिटर्मिनंट मध्ये दिले तर व्हॅल्यू काढता येईल. डिटर्मिनंटची व्हॅल्यू तर काढताच येते आपण पाहिले. बट जर आपल्याला असं लेटर्स मध्ये दिलेलं आहे तर लेटर मध्ये जर दिला असेल दिस मायनस दिस, दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन मायनस परत दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन, दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन. इथं एडी जसं दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे जसं दोन व्हेरिएबल बीसीचं मल्टिप्लिकेशन आहे. हे असं जर मल्टिप्लिकेशन दिलं असेल तर तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्ट करतोय. म्हणजे व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला व्हॅल्यू दिलं तर तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्जन करता येईल आणि डिटर्मिनंट दिले तर त्याची व्हॅल्यू मध्ये कन्वर्जन करता येईल. सो आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेली दिसते दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन मायनस परत दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे. मी या व्हॅल्यूवरून काय फाइंड आउट करू शकतो, डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो की याचा डिटर्मिनंट काय असेल. सो मी याला डिटर्मिनंट मध्ये फाइंड आउट करताना फर्स्ट वन काय होता एडी. तर इथं जे आहे ते तुम्हाला इथं एडी मध्ये आता तुम्ही डी ला तुम्ही इकडे पण घेऊ शकता, ए ला इकडे पण टाकू शकता, काही फरक पडत नाही. एडी जे येतं ना मी इथं ए लिहिला इथं डी लिहिला, तुम्ही इकडे B2C1 अशा टाइप मध्ये. म्हणजे मी काय म्हणतोय ए आणि डी. तर तुम्ही इथं सुरुवातीला ए आलाय म्हणून इथं सुरुवातीलाच ए घेणार असं काही नाहीये. इथं डी ए लिहिला असतं तर काही फरक पडला असता. एडी आणि डी ए सेमच आहे. सो जर डी इकडे आला असता आणि ए इकडे आला असता तर काहीच फरक पडला नसतं. बघा चेक करा, डी एडी आहे. जर मी याला जर असं लिहिलं असतं याच्या अपोजिट पहा एडी, ठीक आहे, याला असं लिहितो ए बी सी डी, एडी मायनस बी सी. याला जर मी असं लिहिलं डी ए मायनस सी बी, या दोन्हीमध्ये काहीही चेंज नाहीये. डी सी लिहा किंवा सी बी लिहा दोन्ही सेमच आहे. डी एडी लिहा किंवा डी ए लिहा दोन्ही पण सेमच आहे. सो मग याच्यासाठीचा डिटर्मिनंट हा होता, याच्यासाठीचा पण डिटर्मिनंट हाच असेल. पण थोडासा चेंज होईल फक्त. इथं डी अगोदर घेतला, ए या साईडला घेतला, आता सी या साईडला होते तर बी लिहिलं सी, काही चेंज होणार नाही. म्हणजे काय झालं डी सी म्हणजे सेकंड रो सुरुवातीला गेला, सुरुवातीचा रो सेकंड रो फर्स्ट रोच्या ठिकाणी गेला, फर्स्ट रो दिसतोय. सी डी जो होता तो डी सी फर्स्ट रोला आला, इथं सेकंड रो होता इथं फर्स्ट रो आला, इथं ए बी होता इथं फर्स्ट रो होता इथं सेकंड रोला आलाय. सो लक्षात ठेवा. आता याचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून व्हॅल्यू काढा, डी ए मायनस बी सी, दोन्ही पण सेमच आहे. डी ए मायनस बी सी म्हणा किंवा सी बी म्हणा जे आहे हिची व्हॅल्यू आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे, काही चेंज होणार नाही काही जरी केला तर तुम्ही त्यामध्ये. म्हणजे B2 सुरुवातीला B2 घ्या आणि त्याच्या डायगोनली मल्टिप्लिकेशन मध्ये C1 घ्या. जे सुरुवातीला जे मल्टिप्लिकेशन आहे एडी जे होता तो डायगोनली होता या साईडला. मग सुरुवातीला ए लिहा नंतर डी लिहा किंवा सुरुवातीला डी लिहा नंतर ए लिहा, काहीही चेंज होणार नाही हे सांगत होतो मी. नेक्स्ट B1 C2 आहे. आता B1 C2 मल्टिप्लाय करताना या साईडला B1 ठेवा, इकडे C2 ठेवा किंवा इकडे C2 ठेवा इकडे B1 ठेवा, अशा टाइप मध्ये. त्यामुळं काहीही चेंज होणार नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. नेक्स्ट पाहूयात आता मी याला कसे कन्वर्जन करेन इझिली. सो फर्स्ट वन मध्ये इथं काय असेल पहा. सो B2C1 मायनस B1 C2 दिलेलं आहे. सो याचं मी डिटर्मिनंट मध्ये कन्वर्जन करेन. सो कन्वर्जन करताना सुरुवातीला B2 लिहू शकता किंवा C1 पण लिहू शकता, काही लिहू शकता तुम्ही. सो जे इझी वाटेल अशा टाइप मध्ये मी कन्वर्जन करेन. मी सुरुवातीला C1 लिहिला, C1च्या मल्टिप्लिकेशन मध्ये B2 आहे तर याच्याशी डायगोनली याच्या क्रॉसमध्ये याच्या क्रॉसमध्ये मी काय लिहिणार B2. सो C1 B2, सो C1 B2 मायनस B1 C2. आता B1 C2 आहे तर मी आता C1च्या खाली मी B1 पण लिहू शकतो, C2 पण लिहू शकतो. पण आपल्याला सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी कोणतं आहे, मी इथं B1 पण लिहू शकतो, B1 पण इथे लिहू शकतो किंवा C2 पण लिहू शकतो. बट मला लक्षात ठेवण्यासाठी पुढे चढून मला लक्षात ठेवण्यासाठी कोणतं इझी पडेल तर C1 आणि C2 हे पहिल्या कॉलम मध्ये येतात, हे आपल्याला लक्षात ठेवायला इझीच आहे. C1 ची सिक्वेन्स फर्स्ट असेल आणि B1 ची सिक्वेन्स सेकंड कॉलम मध्ये असेल, हे लक्षात ठेवायला इझीच आहे. त्याच्या हिशोबानुसार त्या प्रयत्नानुसार जे इझी पडेल तुम्ही तर B1 लिहा किंवा C2 लिहा, मल्टिप्लाय केल्यानंतर B1 C2च येणार आहे. सो काही जरी नंबर टाकला तरी चालून जातो. सो या दोन पैकी कोणताही नंबर इथे लिहू शकता. मी सुरुवातीला C1 घेतला होता म्हणून मी या साईडला C2 घेईन आणि या साईडला B1 घेईन. चेक करून पाहू शकता C1 इंटू B2, C1 इंटू B2 किंवा B2 इंटू C1 सेमच असणार मल्टिप्लिकेशन, मायनस C2 B1 म्हणा किंवा B1 C2 म्हणा त्यांचं पण मल्टिप्लिकेशन सेमच असणार, डिवायडेड बाय ही झाली फर्स्टची व्हॅल्यू. सेकंड मध्ये A1 B2 A2 B1. आता याला सॉल्व्ह करूयात A1 B2 A2 B1 ला. सो मी या फर्स्ट मध्ये A1 या ठिकाणी मी A1 लिहितो
आणि बी टू कुठे लिहिणार क्रॉस मध्ये, कारण क्रॉस फर्स्ट क्रॉस मध्ये मल्टिप्लाय होणार आहे. सो A1 B2 तर क्रॉस मध्ये A1 B2 मल्टिप्लाय मायनस A2 B1. सो A1 च्या खाली मी A2 लिहिन, B1 लिहिण्यापेक्षा सिक्वेन्स मॅच करेल. सो A1 च्या खाली A2 आणि क्रॉस मध्ये कोण B1. सो चेक करून पाहू शकता A1 B2 मायनस A2 B1 मायनस A2 B1. सो हा आला डिटर्मिनंट तुमचा. ही असते तुमची x ची व्हॅल्यू. ही तुम्हाला x असं याला डिनोट केलं जातं. याला इक्वेशन नंबर 5 द्या. याला इक्वेशन नंबर 5. असंच जर तुम्ही सिमिलरली, हे लक्षात आलं असेल इथपर्यंत काही अवघड नाहीये. एलिमिनेशन मेथड वापरली, कॉमन आउट काढलं होतं, फक्त मल्टिप्लिकेशन इकडे जाऊन डिवाइड झालं. आणि डिवाइड झाल्याच्या नंतर जे काही व्हॅल्यू आले हे व्हॅल्यू झाले डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. दोन टर्म, दोन व्हेरिएबलचं प्रोडक्ट आणि मायनस साईन, म्हणजे दोन व्हेरिएबलचा प्रोडक्ट आणि मायनसचं साईन. दॅट मीन्स ते कशाच्या व्हॅल्यूज आहेत, दॅट मीन्स ते कशाच्या व्हॅल्यूज आहेत, ते व्हॅल्यूज आहेत डिटर्मिनंटच्या. आणि त्यांना व्हॅल्यूजला मी डिटर्मिनंट मध्ये लिहिलेलं आहे. कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. सो डिटर्मिनंट मध्ये आणलं, त्याला इक्वेशन नंबर 5 दिले. असंच मला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता x ची आलेली व्हॅल्यू वापस पुट करून y ची व्हॅल्यू काढणं खूप हार्ड जाईल, कारण की x ची व्हॅल्यू खूप मोठी आलेली आहे. सो y ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करेन, y ची व्हॅल्यू सॉल्व्ह करण्यासाठी मी काय करेन की परत इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट कॅन्सल करेन आणि मग y ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेईन. सो सॉल्व्ह करूयात आपण आता की x ला कॅन्सल करून y ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला y ची व्हॅल्यू अशाच फॉर्म मध्ये काढायची. पाहूयात काय हे लक्षात आलं असेल. हे नोट डाऊन तुम्ही याचे क्लिक पण घेतलं असेल स्क्रीनशॉट. सो आता x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. मी y चा कोएफिशियंट कॅन्सल केला होता, y चे कोएफिशियंट सेम केले मल्टिप्लाय करून आणि y चा कोएफिशियंट कॅन्सल केला आणि x ची व्हॅल्यू काढली. सो आता मला y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे x चा व्हेरिएबल हा कॅन्सल झाला पाहिजे, व्हॅनिश झाला पाहिजे. सो x चा कोएफिशियंट व्हॅनिश करण्यासाठी इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करणार, x चा कोएफिशियंट किती येतं A2 अँड इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करणार, 1 चा कोएफिशियंट दॅट इज x चा कोएफिशियंट A1. वी गेट काय भेटेल बघूया. A1 A2x फर्स्ट इक्वेशन ला A2 ने मल्टिप्लाय करायचे, A1 A2x प्लस B1 A2y इक्वल टू A2C1 इक्वल टू A2C1. त्याला इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट वन, सॉरी त्याला इक्वेशन आता पुढे वाढतच जाईल इक्वेशन. सो मी आता थोडंसं शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्हाला लक्षात आयडिया आली असेल. हे मल्टिप्लाय केल्यानंतर नवीन इक्वेशन आलेले. सो देन आता इक्वेशन 2 ला पण मल्टिप्लाय करायचे, y चा कशाने मल्टिप्लाय करायचे, वरचा कोएफिशियंट A1 ने. सो A1 A2x प्लस B2 A1y इज इक्वल टू B2 ला A1 ने मल्टिप्लाय A1y आणि A1C2. सो मायनस केल्यानंतरच कॅन्सल होईल, म्हणून वरच्या इक्वेशन मधून खालचं इक्वेशन मी सबट्रॅक्ट करेन. सो x चा कोएफिशियंट कॅन्सल होऊन जाईल. y ला कॉमन आउट जर काढला आपण तर B1 A2 मायनस B2 A1 आणि इकडे असेल y आणि इकडे आल्यानंतर A2C1 मायनस A1C2. क्लिअर आहे. ते कोएफिशियंट सेम झाले, कॅन्सल झाला. y ची व्हॅल्यू कॉमन काढली, B1 A2 मायनस B2 A1 A2C1 मायनस A1C2 ही आली y ची व्हॅल्यू. सो y ची व्हॅल्यू आता इकडे सॉल्व्ह करूयात. मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल. y इज इक्वल टू A2C1 मायनस A1C2 डिवाइडेड बाय मल्टिप्लायचं इकडे येऊन जाईल डिवाइड मध्ये B1 A2 मायनस B2 A1 अशा टाइप मध्ये. ही आली y ची व्हॅल्यू. आता याला परत डिटर्मिनंट मध्ये आणू शकता. सो परत डिटर्मिनंट मध्ये आणताना पहा इथं थोडंसं बघा, चेक करा दोन्हीकडे. इथं काय मागचा जर तुम्ही व्हॅल्यू पाहिलात तुम्ही, इथं काय होता B2 A1 पॉझिटिव्ह होता. मग ते मी काय करण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या y ची आलेली व्हॅल्यू आणि x ची आलेली व्हॅल्यू याच्यामध्ये फक्त साईनचा डिफरन्स आहे. कशाचा डिफरन्स आहे, साईनचा. तुम्ही x ची व्हॅल्यू जर तुम्ही चेक केलात, मागची x ची व्हॅल्यू काय आली होती आपली. सो x ची व्हॅल्यू होती आपली C1 B2 मायनस B1 C2 डिवाइडेड बाय A1 B2 मायनस B1 A2. ही आपली x ची व्हॅल्यू आली होती.
या व्हॅल्यूमध्ये आणि या व्हॅल्यूमध्ये थोडंसं कम्पेअर जर केला तुम्ही, दोन्हीला मी सेम आणण्याचा प्रयत्न करतोय, तर इथं A1B2 पॉझिटिव्ह आहे, इथं A1B2 कसं आहे निगेटिव्ह आहे. परत इथं B1A2 हा निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे फक्त साईनचा डिफरन्स आहे. जर साईनचा न्यूमरेटरमध्ये चेक करा, न्यूमरेटरमध्ये इथं बीच्या टर्म्स होते, इथे एच्या टर्म्स आले. सो न्यूमरेटरला तर जाऊ द्या, बट डिनॉमिनेटरमध्ये चेक करा, डिनॉमिनेटरमध्ये काय होऊ लागले, फक्त साईनचा डिफरन्स आहे. डिनॉमिनेटरमध्ये फक्त कशाचा डिफरन्स आहे, साईनचा. जर फक्त साईनचा डिफरन्स असेल एक्स आणि वाय मध्ये, या दोन्हीला मी कम्पेअर करतोय. इथं एक्सच्या व्हॅल्यूमध्ये जी टर्म निगेटिव्ह होती ती इथं टर्म पॉझिटिव्ह आहे, एक्सच्या व्हॅल्यूमध्ये जी टर्म पॉझिटिव्ह होती ती इथं निगेटिव्ह आहे. दिसतंय B2A1 निगेटिव्ह आहे, बट इथं B2A1 पॉझिटिव्ह आहे. सो दोन्हीचा डिनॉमिनेटर मला सेम करायचंय. सो दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी काय करणार, आता हा निगेटिव्ह आहे इथं, बट याला पॉझिटिव्ह करायचं, तर मी या दोन्ही टर्म्स मधून मायनस कॉमन काढणार, वरून पण मायनस कॉमन काढणार आणि मायनस मायनस कॅन्सल करून त्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर न्यूमरेटर पण सेम येण्याची चान्स आहे. सो तिथून आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो मी काय करेन बघा, डिनॉमिनेटर मधून मायनस कॉमन काढला, वायच्या डिनॉमिनेटर मधून का कॉमन काढला, कारण की एक्सचा डिनॉमिनेटर आणि वायचा डिनॉमिनेटर मला सेम आणायचंय. सो डिनॉमिनेटर कॉमन काढल्यानंतर B2A1 हा झाला पॉझिटिव्ह आणि मायनस B1A2 हा झाला निगेटिव्ह. ब्रॅकेटमध्ये कॉमन काढला, मायनस असलेला प्लस, प्लस असलेला मायनस, वरतून पण कॉमन काढा, मायनस जर कॉमन काढला तर मायनस असलेला प्लस A1C2 मायनस प्लस असलेला मायनस A2C1, मायनस मायनस होतील प्लस. सो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दोघांचे डिनॉमिनेटर मी काय केले सेम. एक्सची आलेली व्हॅल्यू क्रॅमर्स रूल मधली आणि वायची आलेली व्हॅल्यू क्रॅमर्स रूल मधली, यांचे डिनॉमिनेटर मी सेम केलेले आहेत. सो देअरफॉर y इज इक्वल टू, इथून आता मी क्लिअरली लिहू शकतो लिहित असताना A1C2. सो या ठिकाणी जर मी डिटर्मिनंट मध्ये सॉल्व्ह करतोय मी A1C2 ला मी या साईडला टाकतो, जो A1 आहे तो सुरुवातीला लिहिला आणि C2 या साईडला टाकला. तर A1च्या डिनॉमिनेटर मध्ये A चीच टर्म घेणार मी, कारण की सिक्वेन्स मध्ये दिसतो A2 आहे. सो A2 लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. A1 A2 फर्स्ट कॉलम मध्ये, C2 आणि C1 मी या साईडला टाकून C1 डिवायडेड बाय y इक्वल टू डिनॉमिनेटर मध्ये B2A1, डिनॉमिनेटर मध्ये B2A1. सो B2A1 आहे. सो प्रोसिजर जे डिनॉमिनेटर तर सेमच झाला, जो एक्सचा डिनॉमिनेटर होता तोच वायचा डिनॉमिनेटर, ते सेम करण्यासाठी तर मी काय केलं, मायनस मायनस कॉमन काढून कॅन्सल केले. क्लिअर आहे. सो B2A1 आहे, तर मी A1 सुरुवातीला लिहीन आणि B2 साईडला लिहीन. नेक्स्ट A1च्या खाली A2, दॅट इज A2 मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं, इकडे B1 लिहीन. सो एक्स आणि वायची जी व्हॅल्यू झाली त्याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूचा जो डिनॉमिनेटर आहे आणि वायच्या व्हॅल्यू जी येणार आहे त्याचा डिनॉमिनेटर आहे, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम केलेत मी. सेम याच्यासाठी केलेत की तुम्हाला लक्षात ठेवता येईल, इझिली सॉल्व्ह करता येतील. सो ही आलेली व्हॅल्यू आणि एक्सची आलेली व्हॅल्यू, त्या दोन्ही व्हॅल्यूजला तुम्ही नंबर देऊ शकता, नाव देऊ शकता. मी एक्स आणि वायची व्हॅल्यू क्रॅमर्स रूलमध्ये काढलेली आहे. फक्त आता एक शेवटचं राहिलेलं आहे, त्याला मी आता लिहून टाकूयात आपण. इफ हे लक्षात आलं असेल, काढलं असेल, हे सॉल्व्ह केलं आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू काढली. एक वेळेस एक्सच्या टर्मला मी कॅन्सल केलं, वायची व्हॅल्यू काढली, सुरुवातीला वायच्या टर्मला मी कॅन्सल केलं आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. सो इफ जर मी कन्सिडर केलं, आता इफ काय कन्सिडर केलं, इफ जर मी कन्सिडर केलं की डी, कॅपिटल डी, जर मी ही जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे एवढा डिटर्मिनंट, हा डिटर्मिनंट एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू मध्ये सेम आहे. सो मी जर डी इज इक्वल टू कन्सिडर केला, डी इज इक्वल टू A1A2 B1 B2, हे कन्सिडर याच्यासाठी करतोय की आपल्याला इझी जाईल. प्रत्येक वेळेस एवढं पूर्ण डिटर्मिनंट लिहित बसणं म्हणजे हार्ड जाईल, आणि किंवा एवढं A1/A2 B1/B2 असं म्हणणं म्हणजे हार्ड जाईल. त्यासाठी मी एक स्मॉल लेटर नाव देतोय, कॅपिटल डी, म्हणजेच काय असेल A1/A2 आणि B1/B2, dx म्हणजेच एक्सची व्हॅल्यू. सो dx काय असेल, dx म्हणजेच जो काही एक्सची व्हॅल्यू आलेली होती आपली, एक्सच्या व्हॅल्यू मध्ये वरती एक डिटर्मिनंट होता आणि खाली एक डिटर्मिनंट होता. एक्सच्या व्हॅल्यू मध्ये न्यूमरेटर मध्ये एक डिटर्मिनंट आला होता, खाली एक डिटर्मिनंट आला होता. सो जो काही न्यूमरेटर मधला डिटर्मिनंट असेल ती व्हॅल्यू म्हणजे dx असेल. सो ती व्हॅल्यू लक्षात कशी ठेवायची, खूप सिंपल अशी होती. सो इथे लिहिलेली नाहीये, मला एक वेळेस लिहावी लागेल. x इज इक्वल टू काय असेल व्हॅल्यू सुरुवातीला, x इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी असेल C1C2, इकडे असेल B1 B2 आणि डिनॉमिनेटर मध्ये होता A1A2 B1 B2. सो आता नीट लक्षात घ्या, मी याची ट्रिक पण सांगणार आहे तुम्हाला, जर तुमचं इक्वेशन अशा टाइप मध्ये असेल.
इज इक्वल टू C2. तुमचं इक्वेशन अशा टाइप मध्ये असेल तर काय करायचे, डी ची व्हॅल्यू, डी च्या व्हॅल्यू मध्ये A1 A2 जे x चे कोएफिशिएंट आहेत ते फर्स्ट कॉलम मध्ये, y चे कोएफिशिएंट सेकंड कॉलम मध्ये दिसतोय. x चे कोएफिशिएंट A1 A2 A1 A2 B1 B2 B1 B2. सो x आणि y चे फर्स्ट कॉलम मध्ये x चे कोएफिशिएंट, सेकंड कॉलम मध्ये y चे कोएफिशिएंट, ही असेल d ची व्हॅल्यू. x चे dx काढत असताना हा न्यूमरेटर घ्यायचा आहे. फक्त न्यूमरेटर म्हणजेच कोण असेल, हा न्यूमरेटर म्हणजे कोण असेल, हा फक्त dx. हा पूर्ण न्यूमरेटरचा डिटर्मिनंट म्हणजे कोण असेल, dx. सो हा dx आहे, तर dx ची व्हॅल्यू कशी आहे पहा. काय केलंय मी dx च्या व्हॅल्यू मध्ये, तर जो काही d होता त्यातला फर्स्ट कॉलम, हा जो फर्स्ट कॉलम आहे हा फर्स्ट कॉलम मी काढून टाकलाय आणि त्या ठिकाणी काय घेतलाय C1 C2. म्हणजेच dx ची व्हॅल्यू काढत असताना x चे कोएफिशिएंट रिमूव्ह करायचे आणि त्या ठिकाणी कोणते कोएफिशिएंट आणायचे, कॉन्स्टंट. x चे कोएफिशिएंट परत एक वेळेस सांगतो, d वरून dx ची व्हॅल्यू काढत असताना d मधले x चे कोएफिशिएंट्स A1 A2 रिमूव्ह केले आणि त्या ठिकाणी कोणत्या टर्म्स आणल्या, C1 आणि C2. सो मी तसंच इथे लिहून टाकेल dx इज इक्वल टू काय असणार, C1 C2 आणि इकडे काय B1 B2. हे असेल आपली dx ची व्हॅल्यू नेहमी. सो नेक्स्ट वन, y मध्ये dy म्हणजेच काय असेल, हा कंप्लीट y चा जो न्यूमरेटर आहे हा कंप्लीट न्यूमरेटर म्हणजे असेल dy. फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू, फक्त न्यूमरेटर मध्ये जो डिटर्मिनंट होतो तो म्हणजे असेल dy. आता dy दिलाय म्हणजेच काय, या इक्वेशन मध्ये y चे कोएफिशिएंट काढून टाकायचे, x चे ऍज इट इज y चे कोएफिशिएंट काढून टाकणार आणि त्या ठिकाणी कोणते कोएफिशिएंट घेणार, कॉन्स्टंट टर्म. म्हणजेच पहा डिटर्मिनंट मध्ये A1 A2 x चे कोएफिशिएंट्स ऍज इट इज, बट पुढे आता d च्या व्हॅल्यू मध्ये B1 B2 होता, हा B1 B2 नाही घेणार, या ठिकाणी काय घेणार, कॉन्स्टंट C1 C2. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला इथलं बघून इथे लिहित आहेत, बट लक्षात कसं ठेवायचं ती पण मेथड सांगतोय मी. A1 A2 C1 C2. जर dy काढायचे तर y चे कोएफिशिएंट जो सफिक्सला दिलाय त्याचे कोएफिशिएंट काढायचे आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आणायचे. dx दिलेल्या इक्वेशन मध्ये x चे कोएफिशिएंट काढायचे आणि कॉन्स्टंट टर्म आणायचे. आणि d म्हणजेच x आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे फक्त, बाकी कॉन्स्टंट टर्मचं काही देणं घेणं नाहीये. सो जर मी कन्सिडर केलं की d ची व्हॅल्यू A1 A2 B1 B2 आहे, dx ची व्हॅल्यू C1 C2 B1 B2 आहे आणि dy ची व्हॅल्यू, हे जर मी कन्सिडर केलं, सो देअरफॉर तुम्ही इथून आता बघू शकता की x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू काय असेल, या अगोदर y ची व्हॅल्यू काढतो, इथून y ची व्हॅल्यू काय असेल, y इज इक्वल टू, y ची व्हॅल्यू काढायची असेल तर याला मी कोणतं नोटेशन दिले, dy अपॉन, याला नोटेशन कोणतं आहे, A1 A2 B1 B2 याचं नोटेशन कोणतं आहे, d. सो y ची व्हॅल्यू असेल dy अपॉन d. जर मी कन्सिडर केलं, हे नाव याच्यासाठीच दिलं होतं की इझी लिहिताना इझी पडलं पाहिजे, त्यासाठी हे नाव दिलेलं आहे. सो y च्या व्हॅल्यू मध्ये, y ची जी व्हॅल्यू आहे त्याचा जो न्यूमरेटर आहे त्याचा dy आणि डिवाइड बाय d आहे. हा dy डिवाइड बाय d म्हणजे dy ला जर d ने डिवाइड केलं तर मला जो काही y आहे सोल्युशन, जो y ची व्हॅल्यू जी येणार आहे ती व्हॅल्यू मला कशी भेटेल, dy अपॉन d. आणि जो x आहे, x कसा असेल, x चा जो समोरचा आहे तो dx अपॉन d. हे आलेले व्हॅल्यूज मी इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6, जसं मी y ची व्हॅल्यू काढली तसं तुम्ही पुट करा. x चा न्यूमरेटर म्हणजे dx ची व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल तर dx अपॉन त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये हाच असेल. सो dx अपॉन d केल्यानंतर x ची व्हॅल्यू भेटेल, dy अपॉन d केल्यानंतर y ची व्हॅल्यू भेटेल. सो हे तुम्हाला व्हॅल्यूज आहेत, ही तुमचं सोल्युशन आहे. इथून तुम्हाला x ची एक व्हॅल्यू भेटेल, इकडून तुम्हाला y ची एक व्हॅल्यू भेटेल आणि हे व्हॅल्यूज म्हणजेच काय असणार, तुमच्या इक्वेशनचे सोल्युशन्स असणार. क्लिअर आहे? आय होप हे क्लिअर झालं असेल, थ्योरम क्लिअर झाला असेल. एक्स वाय रिमूव्ह केला, एलिमिनेशन मेथड वापरली आणि y ची व्हॅल्यू काढली. फक्त कन्सिडर केले, हे y ची व्हॅल्यू काढली तर मी एक्सप्लेन केले प्रॉपर. फक्त मी काय केले, हे जे डिटर्मिनंट्स आले त्या डिटर्मिनंट्सला एक सेपरेट नाव देऊन कन्सिडर केले. d म्हणजे डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा जो काही डिटर्मिनंट आहे त्याला d, y चा जो न्यूमरेटर होता, डिटर्मिनंटचा जो न्यूमरेटर होता त्याला dy, जो x च्या व्हेरिएबलचा जो न्यूमरेटर होता त्याला dx. सो आलेल्या व्हॅल्यूज पुट केल्या इक्वेशन 5 मध्ये. तर x ची व्हॅल्यू काय होती, dx अपॉन d, y ची व्हॅल्यू होती dy अपॉन d. सो x आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येईल. तर तुम्हाला काय करायचे, उद्यानंतर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, तर आल्यानंतर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला अगोदर dx काढावं लागेल. dx तुम्हाला असा लक्षात ठेवला पाहिजे कसं आहे काय, आणि dx चा डिटर्मिनंट माहिती असला पाहिजे अपॉन d. dx अपॉन d, dx ची व्हॅल्यू, मी डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेपरेट काढणार, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेपरेट काढणार, या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूला dx च्या व्हॅल्यूला जर d च्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूने जर डिवाइड केलं, या डिटर्मिनंटची एक व्हॅल्यू येईल, या आपण डिटर्मिनंटची सॉल्व्ह केल्यानंतर एक व्हॅल्यू येईल, क्रॉस मल्टिप्लाय करून या दोन्ही व्हॅल्यूला ज्यावेळेस मी डिवाइड करेन त्यावेळेस एक आन्सर भेटेल, ती असेल माझी x ची व्हॅल्यू. सिमिलरली y मध्ये पण dy या डिटर्मिनंट असेल, या डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू पुट करणार मी, a1 a2 c1 c2 हे इक्वेशनला कंपेअर करून मी याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आणि हे व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर
वरचा एक व्हॅल्यू येईल, याची काहीतरी व्हॅल्यू येईल -5, याची व्हॅल्यू काय खालच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल काहीतरी -2 मायनस मायनस प्लस कॅन्सल होईल 5/2, हे कोणाची व्हॅल्यू येईल, वायची व्हॅल्यू येईल. तर तुम्हाला जर एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे असतील तर तुम्हाला टोटल 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करावे लागतात शॉर्ट फॉर्म मध्ये. किती डिटर्मिनंट? 3. डी, dx, dy हे 3 डिटर्मिनंटचे व्हॅल्यू जर तुम्हाला काढता आल्या तर तुम्हाला डायरेक्ट कशाची व्हॅल्यू काढता येते, dx अपॉन डी, dx अपॉन डी म्हणजेच x ची व्हॅल्यू काढता येते आणि dy अपॉन डी म्हणजेच y ची व्हॅल्यू काढता येते. सो हे टोटल 3 डिटर्मिनंट काढता आले पाहिजेत. म्हणजे टोटली तुम्हाला ज्याला डिटर्मिनंट हे 3 डिटर्मिनंट ज्याला करेक्ट काढता आले त्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. क्लिअर आहे? सो आय होप लक्षात आलं असेल. आणि काही जरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. एकदम सिंपल आहे. डिटर्मिनंट कसं आलं, एलिमिनेशन मेथडनी क्रॅमर्स रूल कसं एक्सप्लेन केलं त्याला थोडंसं लक्ष द्या, लक्षात येऊन जाईल. थोडंसं रिवाइज करून बघितलंच पण लक्षात येऊन जाईल. काही अडचण असेल तर विचारू शकता कमेंट्स मध्ये. सो थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग.